हाय, हॅलो, नमस्कार. तर मी मीना स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी आहे ना इथे व्हिडिओ शूट करायला रात्रीचा घेतला होता आणि सकाळी मी मूग भिजत टाकलेले होते. तर मला हे दुसऱ्या दिवशी सकाळसाठी भाजी करायची होती, दुसऱ्या दिवशी सकाळी. त्यासाठी मी इथे याला मोड आणण्यासाठी म्हणजे कोंब आणण्यासाठी टाकणार होती. तर कधी मी जेव्हा थंडी वगैरे असते तेव्हा मी काय करते की ते मूग किंवा मटकी एका कपड्यामध्ये मी फिट्ट असे बांधून ठेवते कॉटनच्या कपड्यामध्ये. नंतर एका डब्यात टाकून ते असे ठेवून देते रात्रभरासाठी, म्हणजे त्याला छान असे मोड येतात. तर आता कसं बऱ्यापैकी गरमी आहे, एवढी काही थंडी नाही आहे आमच्याकडे, त्यामुळे मग असे चाळणीमध्ये ठेवले तरी पण खूप छान असे मोड येतात. तर मी त्याला चाळणीमध्ये टाकले. नंतर मग असे एका कॉटनच्या कपड्याने झाकून घेतले, त्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि गंजामध्ये पण खाली पातेल्यात पाणी ठेवलेलं होतं मी, कारण जे खालचं पाणी असते आणि जे मूग भिजत टाकले तेच पाणी होतं, कारण त्या पाण्यामध्ये आहे की नाही काय असं गरमी वगैरे असते, तर त्या पाण्याने ते खूप छान असे त्याला मोड येते. तर मग त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि असे झाकून ठेवले. तर तोपर्यंत या दोन भावांचं काय चालू होतं बघा, रतन आणि आर्यनचं. पाहू शकता रतनगिरी बुडा झाला. थांब, तू बुडा झाला, तू बुडा झाला पहिले सांग. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर सकाळी म्हटल्यापेक्षा मी 11:30ला व्हिडिओला सुरुवात केली होती, कारण सकाळी सकाळी आर्यनचा टिफिन वगैरे होता. त्यानंतर आमच्याकडे नळ येतात 8व्या दिवशी गोड्या पाण्याचे, म्हणजे प्यायचं पाणी 8 दिवसातून एकच वेळा येते. खारं पाणी भरपूर असं राहते बोरिंगचं, पण जे प्यायचं पाणी आहे ते 8 दिवसाचं भरून ठेवावं लागते. त्यामुळे मला पाणी वगैरे भरायला आणि रतनला पाहून पाणी वगैरे भरावं लागते, खालून पाणी आणावं लागते. त्यामुळे मला खूप असा उशीर झाला होता. तर 11:30 पावणे 12 वाजले होते. मग मला घरातले कामं वगैरे करून पाणी भरल्यानंतर मी घरातले कामं वगैरे केले. तर मला 11:30 पावणे 12 वाजले होते. मग मला करायचे होते ते रात्री जे मूग मी भिजत घातलेले होते त्याला मोड कसे आले ते बघायचे होते आणि त्याची भाजीसुद्धा करायची होती. तर सांगायचं एवढंच आहे की जे आपण व्हिडिओ शूट करतो तर कसं असतं, ज्याची त्याची इच्छा असते. माझी आवड आहे, माझी इच्छा आहे म्हणून मी व्हिडिओ शूट करते. तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. तर आणखी कसं असते, माणसाला प्रोत्साहन येते थोडंसं व्हिडिओ बनवायला, की आपले व्हिडिओ बघते बा कोणीतरी, म्हणून मग असं चांगलासुद्धा वाटते व्हिडिओ बनवायलासुद्धा. तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. तर मी तुम्हाला जे देव वगैरे दाखवले त्यानंतर मग ते देवाचे भांडे वगैरे मला घासायचे होते, कारण माझ्याकडे काही जास्त भांडे नाही आहेत, थोडेसेच भांडे आहेत. 2 दिवे वगैरे आहेत आणि जे अगरबत्तीचं स्टँड वगैरे आहे छोटंसं, तेवढे माझे भांडे आहेत, जास्त नाही आहेत. तर मग मी ते भांडे वगैरे घासायला काढून घ्यायचे होते. म्हटलं त्याआधी आर्यन शाळेतून येईल तर त्यासाठी भाजी वगैरे करून ठेवा आणि नंतर मग आपले कामं चालतात निवांत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या मुगाला किती छान असे मोड आलेले होते. तर जेव्हा गरमी असते तेव्हा अशा चाळणीत जरी टाकले ना तरी छान पद्धतीने छानपैकी असे मोड येतात. त्याला बांधून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. आणि मग नंतर मी घेतली त्याची भाजी करायला. तर अर्धे मी काढून ठेवले होते आणि अर्धे होते. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथे भाजी करायला घेतली. कांदा, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची टाकली. नंतर थोडंसं टमाटर टाकलं आणि ते थोडंसं शिजवून घेतलं आणि नंतर मग त्यात लाल तिखट, मीठ, हळद वगैरे टाकली आणि त्यामध्ये आपले जे शिजलेले मूग आहेत ते सुद्धा टाकून दिले आणि नंतर मग जे मूग आहेत मोड आलेले ते टाकले आणि 5 मिनटं त्याला झाकण ठेवून वाफेनं होऊ दिले. थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं मी, तुम्ही टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही तर पाणी नाही टाकलं तरीसुद्धा ते तेलामध्ये पण छान वाफून येतात. पण मी टाकलं होतं थोडंसं पाणी, की म्हणजे जास्त गल शिजतात पाणी टाकलं की. तर असे मी झाकून ठेवले होते आणि नंतर मग मी ते जे भांडे आहेत देवाचे ते घासायला घेतलेले होते इथं. तर बघू शकता तुम्ही, मी जे भैया पावडर आहे ना ते पावडर वापरते, कधी कधी पितांबरीसुद्धा वापरते.
तर इथे आपली मोड आलेल्या मुंगाची भाजी तयार झालेली होती. माझे देवाचे भांडे घासेपर्यंत पूर्ण भाजी तयार झालेली होती आणि रतनच्यासुद्धा मस्त्या चालू होत्या इथं. तर त्याचं कसं आहे ना, असं त्याला त्याच्यासोबत थोडंसं खेळलं की त्याची मस्ती वगैरे सुरू होऊन जाते आणि त्याला दिवसभर त्याचा भाऊ दिसत नाही, कारण सकाळी शाळा, दुपारी ट्युशनला वगैरे जातो, तर मग तो काही जास्त दिसत नाही. त्याच्या मस्ती चालू असते मम्मासोबतच. तर काही मस्ती अशी चालू असते. आणि नंतर मग आम्ही केले, आर्यन शाळेतून आल्यानंतर मग पपई वगैरे मी त्याला कापून दिली आणि दोघा भावांनी ते पपई वगैरे खाल्ली. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तर कसं आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि चांगले सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.